परंतु मागच्या काळामध्ये काही गोष्टी अशा झाल्या, खरं तर राज्यकर्ते म्हणून त्यावेळेस जे असतील त्यांना दोष दिला जातो, परंतु मी नागरिकांनाही सांगतो, पत्रकार मित्रांनाही सांगतो की आम्ही एखादा प्रोजेक्ट घेतला तर त्यातल्या तज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की असं असं केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही करायला साहजिकच तयार असतो। मागे तुम्हाला आठवत असेल, आपला विद्यापीठाचा एक ब्रिज पाडायला लागला, इथं सिद्धार्थ आहे, त्यांनी पण त्यावेळेस ते बघितलं, परंतु पुढच्या 50 वर्षाचा विचार करता तो पूल ठेवून चालत नव्हतं। पण काही पुणेकर असं म्हणणार की बाबा काही वर्षापूर्वी बांधलेला पूल हे पाडतात, मग त्यावेळेस बांधताना ह्यांना अक्कल नव्हती का? अरे पण अक्कल कुणाला पाहिजे? त्या टेक्निकल लोकांना पाहिजे ना, इंजिनियर लोकांना पाहिजे, ज्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात। आता परवा भैरवा नाल्याच्यापासून पुढं जात असताना यवतपर्यंत आपण जाण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात मीटिंग झाली, त्यामध्ये इथली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता आता तिथला मगरपट्ट्यातनं येणारा पूल, तो तर पूल असा का केलेला आहे की भारतात असा पूल बघायला मिळणार नाही। भारतात इकडनं माणसांनी यायचं आणि इकडनं यायचं, कुणी कुठं जायचं काहीच कळत नाही, तोही पाडावा लागतोय। त्याच्यानंतर पुढचा पूल आपला हडपसर गाव गाडीतळ येथील सोलापूर आणि सासवडकडे जाणारा, मध्ये मला काही अधिकारी म्हणले, दादा त्या पुलावरनं आता वाहनं सध्या बंद करायची। म्हणलं का रे बाबा? त्याचं बॉल बेरिंग म्हणलं अडचणीत आलंय, बेरिंग खराब झाले। अरे बेरिंग खराब झालंय तुम्ही आम्हाला सांगता आणि त्याच्यामध्ये लोक शेवटी राज्यकर्त्यांना दोष देतात। आता तोही ब्रिज काढावा लागणार आहे। त्याचं कारण आपल्याला भैरवा नाल्यावरून ज्यावेळेस आपण फ्लायओव्हरवर चढू त्यावेळेस तो फ्लायओव्हर डायरेक्ट पुढं पार यवतपर्यंत घ्यायचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। ते खाली रस्ता तिथून पुणेकर जाय करतील, वर ज्यांना सोलापूर रोडला लांब जायचं ते जातील आणि त्याच्यावर मेट्रो, तेही आपण परवाच्या मीटिंगमध्ये ठरवलं आहे। तीच गोष्ट आपण तो सोलापूर रोडचा मॉल आहे की नाही, मॉलवरून पण निघालं असताना तशाच पद्धतीनं ते ठरवलेलं आहे। परवा आम्ही मुख्यमंत्री साहेब आम्ही सगळे होतो, गडकरी साहेबांचा एक कार्यक्रम आमच्या राम शिंदे साहेबांनी निलमताईंनी घेतलेला होता विधान परिषदेमध्ये, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं। ते सांगत होते की अजित, पुणेकरांना सांग 40,000 कोटीची कामं पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या करता त्यांनी मंजूर केली। 40,000 आत्ता मध्ये तुम्हाला माहिती आहे चांदणी चौकातला ब्रिज, कितीतरी दिवस पुणेकरांना कळतच नव्हतं कुठनं जायचं आणि कुठनं निघायचं, असा तो ब्रिज झाला, परंतु आता कळायला लागलेलं आहे, आता सवय झालेली आहे। नवीन लोक जरा अडखळतात, त्याच्यात CM साहेब ते आमचा नवले ब्रिज, तो तर काय त्याला न बोललेलंच बरं, सारखा ॲक्सिडेंट करतोय, आमच्यातले लोकांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात। कुणी उतार केला, कसा उतार केला, एवढा उतार का केला, काहीच कळायला मार्ग नाही। बरं ते रिटायर होऊन जातात, ते मस्तपैकी रिटायरमेंटचं आयुष्य जगतात, पेन्शन घेतात आणि त्यावेळेस जे राज्यकर्ते असतात त्यांना शिव्या देत बसतात, त्यांना कळत नव्हतं का? अरे आम्हाला कळतंय रे बाबा, त्याला कळत नव्हतं, त्याला आम्ही काय करायचं? त्याच्यामुळं असं काही होतं आहे, त्याचा काहीतरी विचार मुख्यमंत्री महोदय पुढं तरी इतर शहरांच्या मध्ये असं होता कामा नये। कारण आज चांद्यापासून बांद्यापर्यंत करोडो रुपयाची कामं, आपण परवा शक्तीपीठला पण मान्यता दिली, अनेक कामं चाललेली आहेत, तिकडे गडचिरोलीची चाललेली आहेत। परवाच कालच मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये उत्तर देत असताना त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। आणि टेक्निकल लोकांना मला सांगायचं, इथनं पुढं उड्डाण पुलाचं डिझाईन करताना चौकाच्या पुढं जाऊन तो उड्डाण पूल उतरला पाहिजे। काय काय करतात, चौकातच उतरला पाहिजे, म्हणजे उड्डाण करून येणारा आणि त्या चौकात, अशी का खिचडी करून टाकतात की न बोललेलं बरं।